नमस्कार. सध्या हा आठवडा महामानवांच्या जयंतीचा आहे, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना एक कृतिशील आणि प्रबोधनात्मक अभिवादन करण्यासाठी आम्ही विश्व परिवार या संघटनेच्या माध्यमातून विश्व पब्लिक स्कूलच्या मैदानावर दिनांक 13 एप्रिल रोजी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता विशेषतः या सगळ्या महामानवांनी ज्या शिक्षण आणि ज्ञानावर काम केलं अशा शिक्षण क्षेत्राबद्दल चिंतन करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा शिक्षण संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. तरी देगलूर आणि परिसरातील सर्व संवेदनशील पालकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या निमित्ताने एक नम्र निमंत्रण आहे की आपण आवर्जून दिनांक 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता भक्तापूर रोड देगलूर येथे होणाऱ्या या शिक्षण संवाद मेळाव्याला उपस्थित राहावं. अनेक अनुभवी तज्ज्ञ यातले प्राध्यापक शंतनू कैलासी सर असतील, माननीय उपजिल्हाधिकारी अनुपजी पाटील सर असतील, एच एस खडागळे सर असतील, ही सगळी मंडळी आपल्याला शिक्षण क्षेत्राबद्दल आणि विशेषतः शिक्षणात होत असणारे नवनवीन बदल, शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने आणि त्याचबरोबर आता हे नवीन तंत्रज्ञान, मोबाईल आणि यामुळे निर्माण होणारे जे जटिल प्रश्न आहेत या सगळ्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळं देगलूर शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील सर्व जागरूक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना, माझी प्राध्यापकांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं, विशेषतः सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण अशा एका नवीन विषयावर आपण सर्वजण एक शिक्षणाचा जागर करण्यासाठी जमूया. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने 13 एप्रिल रोजी होणाऱ्या शिक्षण संवाद मेळाव्याचं स्नेहपूर्वक निमंत्रण. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. खरं तर प्रत्येक पालकाला आपला पाल्य आनंदी असावा आणि एक चांगल्या दर्जाचं शिक्षण घ्यावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. आणि आपण पाहतोय आजूबाजूला की आजकाल मुलांचं शिक्षणाबद्दलचं डिस्ट्रॅक्शन असेल, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असेल, तर या गोष्टी फार कमी होताना दिसत आहेत. मग त्यामध्ये असेल मोबाईलचा अतिवापर असेल, मग तो पालकांचा असेल किंवा मग पाल्यांचा असेल. तर अशा वेळेस किंवा इतर बरेच असे व्यवधान आज आपण आपल्या आणि मुलांच्याही आयुष्यात येताना दिसून येत आहेत. म्हणूनच मला एक संस्था चालक आणि एक पालक म्हणून काही प्रश्न पडतात की बाबा, जर अशी अवस्था असेल, आपलं मूल जर सलग 15-20 मिनिटंही जर एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नसेल, तर अशा वेळी मी माझ्या मुलाला एक चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं द्यावं आणि पुढे चालून ज्या नवीन नवीन आव्हानं समोर येत आहेत या स्पर्धेच्या युगात जर मला माझ्या मुलाला टिकवायचं असेल किंवा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अजून समोर जावं असं वाटत असेल तर आपण याबद्दल काय करू शकतो. आणि म्हणूनच विश्व पब्लिक स्कूल देगलूर येथे दिनांक 13 एप्रिल रोजी संध्याकाळी विश्व पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये एक पालक, विद्यार्थी आणि शिक्षक असा एक संवाद मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये आपल्या पाल्याला शिस्त लावायचीच आहे, पण ती अधिक पॉझिटिव्हली, सकारात्मक मार्गाने कशी लावता येईल किंवा आपण आपल्या मुलांच्या अभ्यासाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी एक पालक म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून आपल्या घरात किंवा शाळांमध्ये कसं आनंदी वातावरण तयार करू आणि या सगळ्यांमध्ये जागरूकपणे आणि अगदी आनंददायी पद्धतीने आपल्या मुलांना घडवण्यासाठी एकमेकांशी सहसंवाद करून याचे काही वेगवेगळे मार्ग काढता येतात का, जे मार्ग आपल्याला भविष्यात आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि अभ्यासामध्ये अगदी उपयोगी ठरतील. आणि म्हणूनच माझी सर्व पालकांना विनंती असेल की आपल्या या मुलांच्या, मला वाटतं की आपल्या पाल्यांच्या आनंदापुढं आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यापुढं पालकांना वेगळं काही हवं असणार नाही. पालकांची अपेक्षा नक्कीच ही असेल की बाबा, आपल्या प्रत्येकाचं मूल हे यशस्वी व्हायला पाहिजे आणि त्यांना प्रत्येकानं एक स्वावलंबी आयुष्य जगावं आणि त्या आनंदी आणि स्वावलंबी आयुष्याचा जर पाया कुठं घडणार असेल तर तो आहे या प्राथमिक शिक्षणामध्ये. आणि म्हणूनच विश्व पब्लिक स्कूलचा एक प्रयत्न आहे की प्रत्येक पालकांना आता आपण पाहतोय की अगदी त्यांचं मूल 4 वर्षाचं जरी असेल तरी शाळा निवडीचं असेल किंवा त्याच्यासाठी काही वेगळे क्लासेस असतील किंवा काही म्हणजे त्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस घ्यावा यासाठी निवड करताना आज प्रत्येक पालक संभ्रमात आहे. म्हणजे नेमका शाळा निवडीचा क्रायटेरिया कुठला असावा यापासून ते मोठ्या मुलांना त्या मुलाला नेमकं कुठल्या करिअरसाठी त्याला प्रोत्साहन द्यावं असा प्रत्येकच वयोगटातील पालक हा संभ्रमामध्ये आहे. म्हणूनच मला असं वाटतं की आपल्या एकमेकांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत तर ते आपण इथे मनमोकळेपणाने बोलू शकतो, एकमेकांशी संवाद करू शकतो. आणि यासाठीच खास प्राध्यापक शंतनू कैलासी सर, ज्यांचं या विषयावरती सखोल अभ्यासही आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या प्रयोगातून ते सिद्ध करून दाखवत आहेत की बाबा, आणि तोच प्रयत्न विश्व पब्लिक स्कूल सुद्धा करीत आहे. तर मला असं वाटतं की हे एक उत्तम स्टेज असेल जिथं आपल्याला 4 नव्या गोष्टी शिकायला मिळतील आणि तुमचे 4 नवे प्रश्नही आम्हालाही कळतील, जेणेकरून या पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला एकमेकांना आपल्या पाल्यांच्या आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जे आपल्याला खूप मदतीचा ठरेल. धन्यवाद.